लोकसभा निवडणुकीमध्ये तिहेरी लढत होणार आहे। भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि अपक्ष म्हणून वसंत मोरे देखील लढणार आहेत। मनसे नेत्यांना महाविकास आघाडीची भेट घेतली, माझी घडी विस्कटली असं वसंत मोरेंनी म्हटलंय। वसंत मोरे यांच्यासह विरोधात लढणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले। तर जनता माझ्या पाठीशी राहील हा मला विश्वास आहे असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे। तर पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। यामध्ये महायुतीचे भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि अपक्ष म्हणून वसंत मोरे निवडणुकीच्या आखाड्यात असतील। कोणाला वाटलं की वसंत मोरे इकडे आला तर भूकंप होईल आणि हा भूकंप कुणी कुणाच्या मनामध्ये तयार केला हे सुद्धा कळेल। सगळ्या गोष्टी मला ऑन रेकॉर्ड आहेत माझ्याकडे की बाबांनो तुम्हाला त्रास होत होता म्हणून मी पक्षातनं गेलो। हा मी पक्षातनं गेलो तरी पण तुम्हाला त्रास होतो, मग मी त्या गोष्टी आता कुणाच्या बोलायच्या, कुणी कुणाला कुठे मिठ्या मारल्या, कुठे मिटिंगा घेतल्या, त्याच्यानंतर काय परिस्थिती उद्भवली हे मला कदाचित एवढं वाटत नव्हतं की साला पक्षात गेल्यानंतर पण इतका त्रास होऊ शकतो। ते वसंत मोरे असं म्हणतायत की 10 वर्ष झालं भाजपच्या हातामध्ये पुण्याची सत्ता होती, मात्र भाजपनं शहरातला विकास केला नाही। खरं तर या मुद्द्यांवरतीच मी पुणेकरांचे प्रश्न घेऊन लोकसभेची निवडणूक जी आहे अपक्ष लढवणारे त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केलेली होती, ती त्यांना मिळाली नाही। मात्र ते असं म्हणतात की मी एकतर्फी निवडणूक जी आहे ते पुण्याचे होऊ देणार। त्यांनाही शुभेच्छा आहेत, सगळ्यांना शुभेच्छा आहेत। आमच्या ज्यांना लढायचं सगळ्यांनी लढा, शेवटी निर्णय जो आहे तो नागरिक घेणार आहेत, पुणेकर ठरवणार आहेत, त्यामुळे शुभेच्छा आहेत त्यांना पण। मी काँग्रेस पक्षाच्या सर्वांचे आभार मानतो। कालपर्यंत सर्वजण उमेदवारी मागत होते, आज ती उमेदवारी स्पर्धेतून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली। आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन काम करणार आहोत। पुढे भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट देण्यात आलं होतं, प्रचार त्यांचा ऑलरेडी सुरू झालेला आहे, तुमच्या पुढे काय आव्हान असणार? मी गेली 25-30 वर्ष लोकांमध्ये आणि जनता ही माझ्या पाठीशी उभा राहिली हा माझा विश्वास आहे।